त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी हरे राधा भय नाही त्रैलोकी भय नाही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उगवे कोडे संकट उगवे कोडे संकट उगवे कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे कैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी धावे सोय धरोणी धावे सोय धरोणी जैसा गेला तैसा होय धावे सोय धरोनी धावे सोय धरोनी सोय धरोनी देव उभा मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ के विठोबा गाऊ के विठोबा गाऊ के संकट कोडे संकट विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
करा बोला श्रवण विठ्ठल हमारीचा दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोढे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवी कोढे संकट तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पांडुरंगा करू कृपादाने कथे
नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमलंदि वल्लभं समचरण सरोजं सान्द्रलीलाबुधावं जगन्निहित पानि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि इंद्रायणी तेरी धन्य देहुग्रा तेथे जन्म घेते सवे तुकयाराम अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती नमस्कार श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ध्येयं सदा परिभग्नमविष्टदोहं तीर्थास्पद शिवरिचितं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्दिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदं कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांते अद्यवे विशतमानस राजहंस प्राणप्रणायो समयोग भवात पित्तये कंठावरोध स्मरणं कुतस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरवे नमः गुरवे नमः विठ्ठल आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट सेवेकरता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतांचं अलौकिकत्व प्रतिपादन करणारा संतांच्या द्वारा मानवी जीवनाला झालेला लाभ आणि संतांची संगत मानवी जीवनाला प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य या अभंगाच्या द्वारा गुरु तुकोबाराय प्रगट करतायत विठ्ठल संतांच्या अलौकिकाबद्दलचा विचार संतांचं अलौकिकत्व हे मानवी जीवनाच्या कल्याणार्थाचा तो विचार आहे असं थोडंसं चिंतन याच्याद्वारा आपण करणार आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार सुंदर या वातावरणामध्ये भगवान श्री दत्तात्रयांच्या या प्रांगणामध्ये दत्त जयंती आणि गीता जयंती बरोबर ना या दोन्ही दत्त जयंती येते या दोन्ही पर्व काळामध्ये आपण सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून सहकार्यातून प्रेरणेतून हा सोहळा कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह होतोय विशेष म्हणजे सर्व तरुण मित्र मंडळी आमचे मित्र दिनेश दादा मोजाड आणि त्याचप्रमाणे दुसरी दिनेश दादा हंडोरे या सर्वांच्या नियोजनातून संपर्कातून माझ्याकडे सेवा सुपूर्त झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे सर्व अन्यत्र सहकारी येथील सर्व निवासी असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण कार्यकर्ते मंडळी मित्रमंडळीच्या सहकार्यातून प्रेरणेतून हा कार्यक्रम प्रतिवर्षी होत असतो 9वे वर्ष आणि त्याच प्रकारे या सर्व कार्यकर्त्यांना तरुणांना आशीर्वादाचं मार्गदर्शन म्हणजे बाबा बाबांचं नाव काय विजयनाथ बाबा विजयनाथ बाबांच्या आशीर्वादातून आणि मार्गदर्शनातून सर्व तरुणांना सहकार्य करून मार्गदर्शन करून कृपावत छत्र धारण करून हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे तो होत असतो त्याचप्रमाणे सर्व महाराज मंडळी टाळकरी मंडळी सागरजी महाराज उपस्थित आहे सर्व काय नाव महाराजांचं सुदाम महाराज शिवराम महाराज सर्व टाळकरी मित्रमंडळी आमचे सुदाम महाराज म्हणजे अगोदर नाव घेतलंच होतं सुदाम महाराज आणि आमचे दादा पितृतुल्य मोजाड दादा यांची उपस्थिती कार्यक्रमासाठी सद्गीर महाराज सर्व विदगावकर वैष्णवी मंडळी या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आहे आणि तुम्ही सर्व मायबाप श्रोतृवर्ग सज्जन वर्ग सर्व तरुण मित्रमंडळी माता भगिनी पुरुष वर्ग परिसरातून आलेले सर्व भाविक मंडळी आपण सर्वांच्या समोर निर्धारित वेळेत चिंतन सेवा समर्पित करणार आहोत विठ्ठल विठ्ठल
असं वाटतं ही छोटीशी पंढरी अवतरलेली आहे. सुंदर या वातावरणामध्ये पाठीमागे सुंदर देखावा छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या देखाव्यातून सादरीकरण करून एक वातावरणाचं चैतन्य स्वरूप इथे निर्माण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे कीर्तनाचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम, त्यांनाही धन्यवाद. म्हणजे शेवटपर्यंत अशीच राहील हे महत्वाचा विचार आहे. आणि फोटोग्राफर चित्रीकरण करणारे बसून आहेत तरी पण त्यांचे आभार. बसलंच पाहिजे कारण त्यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाला काय झालं, दिनेश महाराज या कॅमेऱ्यावरून आठवण आली. एकदा असा प्रसंग घडला, नागपूर चिखलापारला मी कार्यक्रम करत होतो. तेव्हा कार्यक्रम चालू असताना असंच त्यांनी तो काल्याचं कीर्तन होतं आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये एकदाचा तो कॅमेरा सेट केला. कीर्तन सुरू झालं, जोराचं सुंदर कीर्तन चालू असताना अर्ध कीर्तन 1-1.5 तासाचं कीर्तन झालं आणि त्या गावकऱ्यांनी मध्येच येऊन दहीहंडी बांधली. आणि ती दहीहंडी अशी तंत बांधली की ती माझ्या तोंडाच्या समोरासमोर. आणि ते सर्व झालं. मी त्यांना सांगितलं कॅसेट कीर्तन झाल्यानंतर ही कॅसेट तयार झाल्यावर मला एक प्रिंट पाठवून द्या पैसे न देता. आणि मग त्यांनी ती पाठवून दिली. आणि ती ज्या वेळेला लावली त्यावेळेला फक्त नरड्यापासून खालीच मी दिसत होतो, वरती काही दिसतच नव्हतो कारण तो एकदाच सेट केलेला होता. विठ्ठल असं तुम्ही मोमेंट चेंज करणार आहे तो काय विषय नाही, तिकडचं सांगतोय. आपल्या इथलं काही विठ्ठल सुंदर नियोजन आहे. पवित्र वातावरणामध्ये आपली ही सेवा निर्धारित वेळेत, आपला वेळ भरपूर झालेला आहे, निर्धारित वेळेत आपण चिंतन सेवा समर्पित करूया. फक्त प्रारंभी आपल्याला सर्वांना मी अशी विनंती करेन, ज्या वेळेला आता तसं वास्तविक हे थंडी गारठ्याचे दिवस आहे, थंडी गारठ सारखंच का दोन्ही तेच दिवस आहे. पण त्याही वातावरणातून तसे तुम्ही नियोजनाने झाले, तुम्ही नियोजनबद्ध आले, गोधड्या, शाली, ब्लँकेट वगैरे, स्वेटर, कानटोपी, मुखर घेऊन आले. तरी पण कीर्तन चालू असताना कीर्तनाचं महत्वाचं श्रेय तुका म्हणे येथे भजन प्रमाण. ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला शालीतून गोधडीतून हात बाहेर काढू नका, पण आतल्यात विठ्ठल विठ्ठल असं म्हणत चला. आतल्यात टाळ्या वाजवा पण भजन करत चला. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महात्म्यांचं अलौकिकत्व आणि मानवी जीवनाला ती किती फायदेशीर आहे आणि ते किती महत्वाचं आहे. आणि संतांच्या संगतीसाठी मृत्यू लोकांमध्ये मानवी जीवनातलं कार्य हे आपलं किती महत्वाचं आहे याचा थोडासा विचार आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल माणसाचं जीवन या आदर्शानेच घडत असते. आदर्शाशिवाय माणसाचं जीवन घडत नाही. आपल्या जीवनाला प्रमोच्च स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्या समोर कोणीतरी आदर्श असावा लागतो. आदर्शाशिवाय जीवन घडत नाही. तुम्ही बघा, या विश्वाला विज्ञानापासून अध्यात्मापर्यंत प्रमोच्च स्थितीला पोहोचवणारा महात्मा जगमान्य होऊन गेला, त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. का जीवन घडलं? कारण त्यांच्या समोर रामकृष्ण परमहंसांसारखा दिग्गज महात्मा आदर्श होता, म्हणून स्वामी विवेकानंद घडल्या गेले. आलं का लक्षात? ज्या दृष्टिकोनातला विचार नामदेवरायांसारख्यांना, विसोबा केतरांसारखे सद्गुरू भेटले, तदनंतरच नामदेवरायांचं जीवन ज्ञान प्रकाशातून ते परिपूर्ण झालं. म्हणून कोणाच्या तरी आदर्शाने हे मानवी जीवन घडावं लागतं. तसं माणसाच्या जीवनामध्ये संतांची संगत हा मानवी जीवनाचा विशेषत्वाने तो आदर्श आहे आणि त्या प्रकारे तो संगतीचा तो परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून याचा विचार असाय पहा, कुठल्या ना कुठल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना दादा ती तत्परता असावी लागते. एक त्रिपुटीचं चिंतन आहे पहा. म्हणून कुठल्या तरी स्थितीपर्यंत, कुठल्या तरी कर्तृत्वापर्यंत पोहोचत असताना माणसाच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची समीकरणं जीवनामध्ये असणं गरजेची आहे. काहींच्या जीवनामध्ये गती आहे
पण गतीला योग्य दिशाच नाही. आलं का लक्षात? पण काहींच्या जीवनाला दिशा आहे पण गतीच नाही. मग काय? दिशाही नाही आणि काहींच्या जीवनाला दिशा आहे तर गती नाही, पण काहींच्या जीवनाला गती आहे पण दिशा नाही. आणि असे काही ठक आहेत की त्यांच्या जीवनामध्ये गतीही नाही आणि गतीला योग्य दिशा नाही. आणि असे संत आणि असे काही महात्म्य पुरुष या मृत्यू लोकामध्ये होऊन गेले की त्यांच्या जीवनामध्ये गती आहे आणि गतीला योग्य दिशाही आहे. विठ्ठल आता हे थोडस आपण याचं स्टेप बाय त्रिपुटीचं चिंतनच करू. आता याचं थोडस प्रत्येकाचं जर विस्ताराने जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. आता ज्यांच्या जीवनामध्ये गती आहे, ऐका, एखादा म्हटलं महाराज या वर्षी जाऊ द्या, म्हणजे जीवनामध्ये धावपळ करून जीवनामध्ये सर्वच काही प्राप्त होत नाही. म्हणजे फक्त काय काय माणसं इतके धावतात, माणसांपेक्षा तर सर्वात जास्त धावणारा कुत्रा प्राणी आहे. इतका धावतो शेवटी धावाधाव करून शेवटी शेवटच्या घरापर्यंत पोहोचतो. एवढी धावपळ करून कदाचित भाकर मिळण्याचा संभव आहे किंवा ती मिळणार नाही असाही संभव आहे. मग जर धावपळ करून सर्वच काही मिळालं असतं तर कुत्र्याच्या जीवनामध्ये अपयश आलंच नसतं. म्हणून नुसतं धावपळ करून उपयोग नाही. काही काही माणसं इतके धावतात तर त्यांच्या जीवनामध्ये परमार्थही नाही आणि संसारही नाही. विठ्ठल आणि बघा, म्हणजे काहींच्या जीवनामध्ये गती आहे पण काय करायचंय याची दिशाच नाही. मग काहींच्या जीवनामध्ये मग दिशा आहे पण गतीच नाही. मग काय? एखादा म्हटलं महाराज या वर्षी जाऊ द्या, दिशा आहे नक्की पंढरपूरला वारीला जायचं पण घरीच राहत. काय? वारी महत्वाची आहे, वारीचं श्रेय माहिती आहे, पण दिशा आहे पण तत्परतेनं कल करे सो आज करे सो अभी असं होत नाही. जीवनामध्ये दिशा आहे पण त्याला मात्र गती नाही. म्हणून ऐका, ज्याच्या जीवनामध्ये गती नाही आणि गतीला योग्य दिशाही नाही अशा माणसाला मग असं काहींचं जीवन आहे. त्यांच्या जीवनामध्ये मग गती नाही, गतीला योग्य दिशाही नाही, अशांना माणूस म्हटल्यापेक्षा जनावर म्हटलेलं बरं आहे. हे मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. पूस नाय पाय मनुष्य परी कुत्री येते. ज्ञानोबा सांगतात की असे दिसताना माणसं आहेत पण मात्र त्यांचं वागणं जनावराप्रमाणे. विठ्ठल कुठल्या तरी कर्तृत्वामध्ये आपण सिद्ध आहोत, त्या कर्तृत्वाचं अधिराज्य स्थित भाव, तो कर्तव्यनिष्ठपणा मानवी जीवनामध्ये तो असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ऐका, म्हणजे जीवनामध्ये एक असून चालत नाही. मानवी जीवनाचं समीकरण सर्वगुण संपन्न अलीकडचा शब्द आहे, तो असणं गरजेचं आहे. ते दुंडा महाराज फार एक मजेदार प्रसंग सांगायचे. दुंडा महाराज ते सांगायचं, काय काय माणसं इतके आळशी हो दादा, माणूस किती दर्जाचा आळशी असावा. काय झालं, एकाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव कशी काय झाली कशी तरी आता झाली, त्याला काय करायचं. आळशाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानी विचारलं, बोल भक्ता, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे. त्याने सांगितलं, पाहिजे एकच, तुझं आयुष्य मला पाहिजे. आता आयुष्य पाहिजे म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने प्रश्न केला, तुला आयुष्य कशासाठी हवंय. म्हटलं आयुष्य याच्यासाठी पाहिजे की मला वर 2 गोदड्या खाली 2 गोदड्या घेऊन झोपण्यासाठीच आयुष्य पाहिजे. म्हणजे मिळालंय काय आणि कोण देतो. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात, म्हणती ब्रह्मायू होई जे ते निदिलेची अशी जे फक्त झोपण्यासाठी आयुष्य. विठ्ठल याला म्हणत जावं आळशी. म्हणजे काही काही माणसं आपण माणूस आहोत या माणुसकीपणालाही माणसं काहीतरी कलंकित आहे. म्हणून मानवी जीवनाचं खरं सत्य कर्तव्य आणि त्या कर्तव्याची एकनिष्ठपणा आणि आपण काय करावं आणि आपण माणूस आहोत. मग माणसाचं कर्तव्य किती जलदगतीने असावं आणि ते किती तत्परतेने असावं याचा विचार महत्वाचा आहे. म्हणून काही काही किती आळशी. एकदा काय झालं, एका झाडाखाली एक म्हातारी रडत बसली होती. आपल्यासारखा वारकरी आला, का वाजी का बरं रडता. अहो बघा ना महाराज. आणि ती एका बाबळीच्या झाडाखाली बसली होती. बाबळ माहिती तुम्हाला, बाबळ
कोणती शहाणी का वेळी? मी शहाण्या बावळीचं सांगतोय. ती शहाण्या बावळी खाली बसलेली होती. रडता रडता त्या वारकरी विचारलो, का रडता? तिने सांगितलं, बघा ना महाराज, माझं हे पोरगं त्या झाडावर जाऊन झोपलंय. अरे झाडावर जाऊन कसं काय झोपलं? नाही म्हटले, झाडावर जाऊन नाही झोपलं, झाड लहान होतं तेव्हा झोपलाय. अतिशोक्ती अलंकार. विठाला विठाला म्हणजे जीवनाला काय करायचंय याची गतिमान तत्परता फक्त गती असून चालत नाही, जीवनाला दिशा असणं गरजेचं आहे. या मानवी जीवनामध्ये सार आणि आसार तत्वाचा विचार ज्यांना मिळालाय त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे. विठाला विठाला म्हणजे काहींना जीवन मिळालंय, काय करावं आणि कसं करावं याची तत्परता नाही. एक जण असा 22 वर्षाचा पोरगा रस्त्याच्या कडेला मंदिराच्या पायरीवर बसला होता आणि त्याला विचारलं, काय रे तरुणाबाण मुलगा, असा चांगलं सर्व दष्टपुष्ट तुझं शरीर, अरे काय करतोय? तो म्हटला, सांगा ना महाराज काय करावं? अरे काय करावं म्हणजे? लात मारशील तिथं पाणी काढशील, अशी मराठीतली म्हण आहे. एवढं तुझं चांगलं सुंदर शरीर आणि तो असं, सांगा ना महाराज करू तरी काय? अरे काय करू म्हणजे? काहीतरी काम धंदा कर. म्हटलं काम धंदा कशासाठी करायचा? म्हटले काम धंदा करून तुला काहीतरी म्हणजे तुझी प्रतिष्ठा, तुझं लौकिक वाढेल. म्हटलं लौकिक वाढून काय करायचंय? अरे तुझं लौकिक वाढलं म्हणजे तुझं लग्न होईल, है की नाही? मला लग्न करून काय करायचं? त्याने तर सीमा ओलांडली. अरे लग्न झालं म्हणजे तुला मुलं बाळ होतील. म्हटलं मुलं बाळ कशाला पाहिजे? अरे मुलं बाळ झाले म्हणजे ते नोकरी पाण्याला लागतील, मोठे होतील, ते पैसा कमवतील. मग एकदा का ते पैसा कमवायला लागले की मग तुला काही करण्याची गरज नाही, तू बसून खाशील. तो म्हटला, महाराज एवढा उपयोग करतो, सध्या मी काय करतोय? सध्या मी काय करतो? मी तेच करतोय. विठाला म्हणजे काय करावं याची तत्परता. म्हणजे मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना आपलं जीवन एक विशिष्ट स्थितीला प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनाच्या कर्तव्यनिष्ठतेला फार महत्व आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार हा तो संगतीच्या परिणामाने घडत असतो. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य जावं याच्यासाठी आपल्या जीवनालाही तेवढंच महत्व आहे. आलं का लक्षात? आपलं जीवनही तेवढंच महत्वाचं आहे. मृत्यू लोकांमध्ये मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना मानवी जीवन ह्या मृत्यू लोकांमध्ये परमार्थ आणि साधना, परमार्थ आणि उपासना आणि भगवंताची भक्ती ही फक्त ह्याच जन्मात शक्य आहे. आणि तीही संतांच्या द्वारा. तुकोबारायांचं प्रमाण फार गोड आहे. केले होते याची जन्मे, केले होते याची जन्मे, केले होते याची जन्मे, केले होते याची जन्मे. अवघे विठोबाच्या नावे, अवघे विठोबाच्या नावे, अवघे विठोबाच्या नावे, अवघे विठोबाच्या नावे. कळो येईल अंतकारी, कळो येईल अंतकारी. काय सुंदर प्रमाणे समर्पक आहे. केले होते याची जन्मे, केले होते याची जन्मी, अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे कर्मे जाळून तर ते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माणसाचं जीवन इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वपूर्ण आहे. मग ह्या जन्मामध्ये मानवी जीवनाला श्रेष्ठता का देतात, इतर जन्माला का नाही? एक सांगू का? व्यावहारिक सत्तेमध्ये या मृत्यू लोकांमध्ये माणसांपेक्षा चांगले चांगले गुण इतर प्राण्यांकडे बहुतेक सर्व जास्त आहे, भरपूर आहे. पण संत आणि शास्त्र
श्रेष्ठता प्रदान करतात ती फक्त मानवी जीवनालाच का करतात? कारण केले होते ह्याची जन्म. श्रेष्ठता प्रदान करण्याचं हेच कारण आहे, इतरत्र दुसऱ्या जन्मात नाही. इतर जन्मामध्ये व्यावहारिक सत्तेमध्ये इतर प्राण्यांकडे भरपूर गुण आहेत, इतर इतके गुण सूक्ष्मातल्या सूक्ष्म प्राण्यांकडे विलक्षण गुण आहे. पण त्या गुणांमध्ये आणि अंतरंग वृत्तीच्या गुणांमध्ये फार फरक आहे. त्या दृष्टिकोनातून त्या विचाराचा प्रादुर्भाव मानवी जीवनाच्या अंतःकरणाशी तो जुळत नाही. विठ्ठल विठ्ठल माणसांपेक्षा व्यवहारातले किती गुण आहेत प्राण्यांकडे? सांगतो मी तुम्हाला किती गुण आहेत. एखादं उदाहरण सांगतो, लक्षात येईल आपल्याला. काय झालं, एक बाई रोज घरामध्ये 2 लिटर दूध घ्यायची, पण गडबड अशी व्हायची, पाहुणे यायचे आणि त्या बाईला नवरा सांगायचा चहा ठेव, पण गडबड अशी व्हायची ते मांजर दूध कावून पिऊन निघून जायचं. त्याने घरात काय आहे नाही पाहावं, अरे ऑर्डर केली, घरात काहीच नाही, पण तिचं ठरलेलं होतं पाहुण्यांना चहा तर केला पाहिजे, दूध तर मिळवलं पाहिजे. मग तिचा ठरलेला उपक्रम नेमाप्रमाणे त्या कपाचा कान पकडणे, शेजारणीकडे जाणे, देता का दूध? शेजारीने किती दिवस दिले दादा? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. तिने सांगितलं ठकोबाई आजच्याच दिवस दूध ने, परत येऊच नको म्हटले. परत येऊच नको, आजचाच दिवस नाही. तिने सांगितलं तुला दूध घेता येत नाही का? ती म्हटली काय करू बाई, मी रोज 2 लिटर दूध घेते, पण मांजर कधी पिताना कळतच नाही. तिने सांगितलं तुझं दूध मांजर पिऊ नाही तर बोक्या पिऊ, मला काय वैताग देते, आता येऊ नको. ती घरी आली, चहा केला, पाहुण्यांना काढून दिलं. ऐकताय तुम्ही सगळे? ते पाहुणे निघून गेले आणि तिने जेच पदर खोचला, तिला एकपट राग आला मांजराचा आणि दुप्पट राग आला शेजारणीने पान उतारा केल्याचा. एवढी वैतागली तिने, या दोघांचा राग कोणावर काढला हे मीच सांगू का तुम्हाला? हा, त्याने सांगितलं पा सगळ्यांच्या अगोदर. एवढी कडाडली, एवढी बरसली, म्हणजे पप्पाचे बाप म्हटले लग्न होऊन 22 वर्ष झाले, एवढं टेन्शन आतापर्यंत म्हटले कधी तुम्ही जर दिलं नाही, एवढा वैताग तुम्ही दिला नाही तेवढा त्या मांजराने दिलाय, त्याचं वाटोळं करा. एवढा त्रास दिला म्हटले, ते दूध टिकवत नाही, पिऊन जातं म्हटले, त्याचं काहीतरी करा. त्या तिच्या नवऱ्याला राग आला, त्यांनी गेला, राग गेला, ते मांजराचे पिलं घेतले, पोत्यात घातले, गचोरा बांधला, मोटरसायकलच्या कॅरीला लावले, गाडीवर बसला आणि गाडीवर बसल्यानंतर लांब गेला बिटको स्टॉपच्या अलीकडे, म्हणजे त्या मंदिराचं आपलं ते मंदिर आहे ना कोणतं, हा तेच ऐकायचं होतं. त्या मंदिराच्या पुढं ते मांजराचे पिलं सोडून दिले. 1-1.5 किलोमीटर मांजराचे पिलं सोडले, गाडीवर बसला, घरी आला, अंगणात गाडी लावली, क्वाटवर बसला आणि एक पाण्याचा घोट पिला का न पिला ते मांजर परत येत आहे, 2 पाय उमऱ्यावर ठेवतंय. ते मांजर मालकाला म्हणताय मालक मी आहो. काय मी आहो? मग आपल्या नाशिक जिल्ह्यातली बाई असेल तर ती काय म्हणते, शीर दूध चुलीवरच. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या लक्षात आलं का? ऐका काय लक्षात आलं? अहो पोत्यात घातलेलं मांजर 2 किलोमीटर सोडल्यानंतर बिनचूक सोडणाऱ्याच्या दारात येतं, हा त्या मांजराचा गुण आहे. काय? हा त्या मांजराचा गुण आहे. आपला गुण, अहो आपले पाहुणे कल्याण मुंबई पुण्याला कुठं तरी असतात, ते आपल्याला कधीतरी बोलवतात त्यांच्याकडे फिरण्यासाठी भेटण्यासाठी. आपण तो पत्ता घेतो, गाडी 10 वेळेला पत्ता काढतो वाचतो आणि गडबड अशी होती, तिथे गेल्यानंतर दुसऱ्याच्या दारावरचे बिल दाबतो, टिंगटॉंग रॉंग नंबर. काय म्हणजे आपल्याला एवढं ज्ञान असून देखील आपल्याला घर सापडत नाही, हे आपलं अज्ञान आहे. आणि बिगर अज्ञान म्हणजे ते पशु पक्षी प्राणी इतर त्यांना कुठल्याही प्रकारची काही जाणीव नसताना ते मांजर सोडणाऱ्याच्या बिनचूक दारात येतं, हा त्याचा गुण आहे. विठ्ठल अशी भरपूर उदाहरणे. मला एक तुमच्या पुढे असा विचार मांडायचा आहे की या मानवी जीवनाची श्रेष्ठ कला आणि मानवी जीवनाची श्रेष्ठता काय श्रेष्ठता आहे? मग जर एवढं मानवी जीवन श्रेष्ठ आहे तर मांजरापेक्षा माणूस विचारांच्या बाबतीत, व्यावहारिक सत्तेच्या ज्ञानाच्या बाबतीत कनिष्ठ का? असे भरपूर उदाहरण आहे. काय झालं, एका ठिकाणी दरोडा पडला, चोरटे चोरी करून गेले, सगळं झाल्यावर पोलीस डिपार्टमेंट तिथं गेलं. कळालं का? सगळं झालं, डिपार्टमेंट अगोदर नाही तिथं गेलं आणि मग हे सर्व पोलीस डिपार्टमेंट तिथं गेलं. सागर महाराज तिथे गेले, सर्व पाहणी केली, थान पत्ता त्यांना काही लागे ना.
शेवटी ते थकले, हातबल झाले, परेशान झाले. मग ते घरी आले, त्यांनी असं नियोजन केलं, आपल्याला ते काही सापडत नाही, चोरटे कोण, कोणी दरोडा पाडला. मग त्यांनी असं मॅनेजमेंट नियोजन केलं, उद्यापासून या दरोड्याची सेपरेट स्पेशल पाहणी करण्याकरता श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. मग ते काय करतात, ते श्वान पथक घेऊन जिथे दरोडा पडला त्या ठिकाणी जातात, सर्व फिरवतात. मग काय करतो तो कुत्रा इतका परफेक्ट काम करतो, त्या डिपार्टमेंटला त्या चोराच्या दारात नेऊन पोहोचवतो. आता आलं का तुमच्या ध्यानात? आता मी तुम्हाला प्रश्न करतो, आतापर्यंत जे काम माणूस करू शकत नव्हतं ते कोणी केलं? बोला बोला, लाजू नका, बोला. कुत्र अहो कुत्र म्हणजे माणसाला जे ज्ञान कळत नव्हतं, म्हणजे 25,000 रुपये पगार त्याला, त्याचं डोकं काम करत नाही आणि ते काम कुत्र करतं. आता एक मिनिट ऐका, आता माणसाची रिकामी झालेली जागा कोणी घेतली? कुत्र्याने. आणि कुत्र्याची रिकामी झालेली माणसं आहे. विठाला उदाहरण आपण सांगून घेतली, त्या उदाहरणाचा भाव लक्षात घ्या. आपल्याला बोलायचं असं आहे की मानवी जीवन किती श्रेष्ठ आहे आणि या श्रेष्ठमय मानवी जीवनाला संगत असायला पाहिजे ती संतांची. म्हणून इतकं श्रेष्ठ जीवन आहे. मग या श्रेष्ठ जीवनाचा विचार मानवी जीवनामध्ये एवढं श्रेष्ठ जीवन आहे का अशा प्रकारचा. मग एक विचार जर आपण लक्षात घेतला, व्यावहारिक सत्तेतले, व्यवहारातले इतर पशु पक्षा प्राण्यांकडे कितीही गुण असू द्या, त्याचा उपयोग. कारण का, त्यांच्यापेक्षा संतांनी आणि शास्त्रांनी श्रेष्ठता दिली ती फक्त मानवी जीवनालाच. का दिली? प्रमाण आपलं होऊन गेलं की परमार्थाने भक्ती करता येते ती ह्याच जन्मामध्ये, म्हणून त्यांच्यापेक्षा मानवी जीवन श्रेष्ठच आहे. विठाला विठाला निश्चिंततेचा विश्वास टाकतात. तुकाराम महाराज सांगतात, केले होते ह्याची जन्मी. अंडरलाईन करण्यासारखं आहे, ह्याची जन्मी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मानवी जीवनाचं कर्तव्य किती श्रेष्ठ आहे. कारण परमार्थ, उपासना आणि संतांच्या संगतीचा परिणाम हा साध्य करता येतो तो फक्त ह्याच जन्मामध्ये. देवाचे भजन. आता तुम्हाला यातली एक मजा सांगतो, ऐका, लक्षपूर्वक ऐका. जे मगाशी आपण प्रमाण बोललो याच्यातही चकार आहे दादा, आणि आता महाराज जे बोलले याच्यातही चकार आहे. हा चकार काय करतो नेमका? हा चकार आपल्याला हेच करतो, केले होते ह्याच जन्मी, म्हणजे निश्चिंतता व्यक्त करतो. म्हणजे एकाला निश्चयात्मक आणि अन्यांना व्यावर्तक आहे. एकाला निश्चित आहे आणि अन्यांना व्यावर्तक आहे. म्हणजे ह्याच जन्मी, म्हणजे मानवी जीवन श्रेष्ठ आणि याच जन्मामध्ये हा परमार्थ आणि उपासना साध्य करता येते ती फक्त याच जन्मामध्ये, इतरत्र दुसऱ्या जन्मात नाही. म्हणून चकार वापरतात. कधी कधी हा चकार लयच मोकार होतो बर. हा चकार आहे ना, कधी कधी लयच मोकार होतो महाराज. सांगतो तुम्हाला, पहा, तो जर जपून वापरला तर बरं आहे, पण तो कधी कधी कामाचाही ठरतो. विठाला विठाला आठवलं म्हणून पाठवतो. ऐका, काय झालं, आमदारकीचं इलेक्शन होतं. आमदारकीचं इलेक्शन, विधानसभा. हा आलेत का? बरं झालं. आमदारकीचं इलेक्शन होतं, विधानसभा. आणि 2-4 दिवस राहिले होते प्रचाराचे. आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं नियोजन केलं, म्हटले महाराज आता आपण सगळे, महाराज नाही म्हणले, ते साहेबच म्हणले त्यांना, म्हटले आपल्याला सवय लागली. म्हटले प्रचाराचा दिवस, शेवटचे 4-2 दिवस राहिले. म्हटले उद्यापासून प्रचार थांबणार आहे, आचारसंहिता लागणार आहे, आपण जोमाने प्रचार सुरू केला पाहिजे. सर्व कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी असा निर्णय घेतला, राहिलेला जेवढा भाग तेवढा पूर्ण प्रचाराने पिंजून काढायचा. मग सर्व कार्यकर्ते एकत्रित आले. 50 कार्यकर्ते, 10 जीपगाड्या, प्रत्येक गाडीला लाऊडस्पीकर लावले. आणि मग महाराज काय तो प्रचार, काय तो लवाजमा, असा प्रचार, तो प्रचार. मग आता त्या प्रचारातल्या घोषणा कशा आपल्याला माहितीच आहे. येऊन येऊन येईल तो यांच्याशिवाय
हा ते तुम्ही म्हणा पुढे. असा प्रचार महाराज, असा प्रचार चालला. आता मला तुम्ही सांगा बाबा, या प्रचार दौऱ्यामध्ये आता यांना पोळीन भाजीन वरण भात कोणी जेवण आहे का हो? आता वडेपाव खाऊन चालला कारखाना, भूक लागली म्हटले, एवढी भूक लागली निस्ते चेहरे झाले, डोळीनी चेहरे माकले. असा प्रचार केला, पूर्ण मतदारसंघ पिंचून काढला. असे चेहरे झाले, पुढली गौरी ऐसी दिसे तोंडावरी, असा निस्तेज चेहरा झाला. पण पूर्ण रान उठवलं, मतदारसंघ पिंजून काढला. असा प्रचार, असा प्रचार. मग तो प्रचार करत करत संध्याकाळचे 6 वाजले. त्यांचा प्रचार दौरा एका गावात आला. ऐका, एका गावात आला. मग ते सर्व कार्यकर्ते एकत्र सगळे गोळा झाले, जमा झाले. म्हटले सर्व साहेबांनी सर्व जमा झाले. मग ऐका, आता या कार्यकर्त्यांमध्ये जो मेन होता ना, या मेन प्रचार दौऱ्यामध्ये मोरक्या लीडर, त्याची ती सासूरवाडी होती. मग ती सासूरवाडी म्हटल्यावर त्याचे सासू सासरे सर्व जमा झाले. प्रत्येकाला आनंद वाटला. जावई बापू बॉस लीडर आहे म्हटले सभेचे, चला 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 चला. सर्व जमा झाले, सर्व आले. पण गडबड अशी झाली, त्या जावयाचा चेहरा सासऱ्यांनी पाहिला. सासरा म्हटले जावई लय दमलेले दिसतात, म्हणजे नक्की भूक लागलेली असेल. एवढ्या सभेमध्ये ते सासरा उठला आणि त्या प्रचारातला जो मेन बॉस लीडर होता त्याला उठला, सांगितलं त्या सासऱ्याने, हो जावई बापू. म्हटले काय मामा बोला. म्हटले ऐका, इथली सभा वगैरे आटोपली, सर्वांच्या भेटीगाठी झाल्या का तुम्ही जेवायला या, असं म्हटले. सासरा खाली